पावसाळा म्हटलं की मुंबईकरांना आजारापासून मोठ्या प्रमाणात त्रास होतो. मुंबई महानगरपालिकेकडून वेगवेगळ्या उपाययोजना ज्या आहेत त्या केल्या जातात. मात्र जूनच्या तुलनेमध्ये जुलैमध्ये मुंबईमध्ये रुग्ण जे आहेत ते विविध आजारांचे वाढल्याचे आपल्याला पाहायला मिळालं. नक्की काळजी काय घ्यावी आणि या आजारांपासून कशा पद्धतीने आपलं संरक्षण करावं याविषयी बोलण्यासाठी वरिष्ठ डॉक्टर आणि कामा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तुषार पालवे सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, पावसाळा सुरू झाल्यावर सर्वसामान्यांना विशेष करून मुंबईकरांना काळजी असते ती म्हणजे आजारांची. जून महिन्याच्या तुलनेमध्ये जुलैमध्ये जे पावसाळ्यातील काही आजार असतात या आजारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळते. रुग्णांमध्ये वाढ झाले. काय एकंदरीत तुमचं म्हणणं आहे, का पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीने वाढ होते आणि विशेष करून मुंबईकरांनी या संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे? आत्ताच जो आपला रुग्णांचा डेटा प्रसारित केलाय बीएमसीने, त्यामध्ये आपण जूनच्या तुलनेत बघतोय, पण मेच्या तुलनेत जर बघितलं तर 3 पटीने डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, चिकनगुनिया तसेच कोविड-19चे रुग्ण सुद्धा आढळलेले आहेत. आणि हा अप्रॉक्सिमेटली जे पर्सेंटेज आहे 3 पटीने वाढलेले आहे. आता हे वाढण्याचं कारण काय की जूनला आणि जुलैमध्ये पाऊस होता बऱ्यापैकी, पण तो पाऊस आता हळूहळू कमी झाला. जेव्हा पाऊस कंटिन्युअस पडत राहतो तर पाणी साचत नाही, त्याच्यामुळे डासांची संख्या वाढत नाही. जेव्हा पाऊस संपतो आणि पाणी जमा होऊन राहतं, एका ठिकाणी स्टॅग्नंट राहतं, तेव्हा डास मादी असते ती अंडे देतात आणि डासांचं प्रमाण वाढतं आणि त्याच्यामुळे या आजारांचा प्रादुर्भाव वाढतो. तर आता मेन म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, तर घराच्या आजूबाजूला आपण जिकडे काम करतो, शाळा असेल, वर्किंग प्लेस असेल, तिकडे कुठेही पाणी साचून देऊ नका. पाणी साचलं का त्यात डास तयार होतील. तसेच आपण जर घरामध्ये एसी नसेल, खिडक्या उघड्या ठेवून झोपत असू तर मच्छरदाणी वापरा. अँटी मॉस्किटो क्रीम मिळते ती वापरा. बीएमसीला सांगून तुम्ही जिकडे जवळपास झाडं वगैरे असतील तिकडे स्प्रे करून घ्या. बाकी औषधं असतात जे साचलेलं पाणी टाकतात ते सुद्धा टाकू शकतो, त्याच्यामुळे डासाचा प्रादुर्भाव कमी होईल आणि हे जे प्रमाण वाढते डेंग्यू मलेरिया ते सुद्धा आटोक्यात येईल. तसेच जर आपल्याला ताप आला तर ताप तो अंगावर काढू नका. एखाद्या वेळेला तो डेंग्यू किंवा मलेरिया असू शकतो. आपण जगावर जर मेजरमेंट केली तर मॅक्झिमम साऊथ एशियामध्ये केसेस आहेत डेंग्यू आणि मलेरियाच्या, त्या इंडियामध्ये आहेत आणि त्याचं मॉर्टॅलिटी सुद्धा बऱ्यापैकी जास्त आहे. आता सध्या स्थिती आपल्याला हे पण कळले की डेंग्यूचं वॅक्सिन आलंय, अजून ते मार्केटमध्ये याची वेळ आहे, तर ते आलं तर आपण ते पण वापरू शकतो. पण जर घरी आता तुम्हाला जर ताप आला तर लगेच डॉक्टरांना दाखवा, अंगावर काढू नका. ताप आणि थंडी असेल तर मोस्टली तो मलेरिया किंवा डेंग्यू होऊ शकतो. फक्त डेंग्यूमध्ये हेडेक वगैरे जास्त होतं, तर त्या प्लेटलेट चेक करणं महत्त्वाची गोष्ट आहे. तसेच चिकनगुनिया आणि लेप्टोस्पायरोसिस असं जर डाऊट असेल तरी त्यासाठी सीबीसी चेक करणं महत्त्वाचं आहे. पाणी साचलं असेल खूप, तिकडे उघड्या पाण्यात जाऊ नका. पायाला जखम वगैरे असेल तर पाण्यात फिरू नका. या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे जे पावसाळ्यातून दरवर्षी हे आजार असतात म्हणजे डेंग्यू असेल, मलेरिया असेल, चिकनगुनिया असेल किंवा हे इतर आजार आहेत जे पावसाळ्यातून मोठ्या प्रमाणात डोक्यावर काढतात. परंतु अनेकांमध्ये संभ्रम आहे की जो स्वाईन फ्लू आणि कोविड-19 जे हे साथीचे रोग येऊन गेले त्यामध्ये त्या देखील रुग्णांमध्ये वाढ झाली. 57 रुग्ण जुलै महिन्यामध्ये आढळलेले आहेत. जून महिन्याच्या तुलनेमध्ये अधिक रुग्ण झालेले आहेत. हे नक्की प्रमाण काय आहे? कारण की कोविड संपला अशा प्रादुर्भावामध्ये आपण फिरतोय, मग लोकांनी या संदर्भात काय काळजी घेतली पाहिजे? कोविड पूर्णपणे जगातून जाणार नाही. आता रिसेंटली ह्युमिडिटी खूप वाढली, त्याच्यामुळे एअरमध्ये व्हायरसचं जे डेन्सिटी असते ती वाढते आणि त्याच्यामुळे हे प्रमाण वाढलंय. पहिली गोष्ट, ते खूप घाबरण्याचं कारण नाही आहे. पण जे स्पेसिफिक रुग्ण आहेत, प्रेग्नंट फिमेल्स आहेत, एल्डरली पेशंट आहे, ज्यांना डायबिटीज आहे, ओबेसिटी आहे, अशा रुग्णांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आता कोविड किंवा स्वाईन फ्लू त्याचे जे पसरण्याची जी स्टाईल असते ती सेमच असते. म्हणजे ते टचने पसरतो किंवा श्वासोश्वासने पसरतो, एअरबॉर्न असतात ते. तर अशा वेळी आपण जे पहिले प्रिकॉशन वापरले होते 20, 21, 22 मध्ये, मास्क, गर्दीच्या प्लेसमध्ये मास्क वापरा, बाहेर टच केलं तर डायरेक्ट तो हात तोंडाला लावू नका, अशा गोष्टीचं पालन करावं. आणि तसेच जर तुम्हाला ताप आणि दम लागत असेल तर लगेच डॉक्टर दाखवावं, कारण की कोविड आणि स्वाईन फ्लूमध्ये थोडा दम लागू शकतो. म्हणजे नागरिकांनी जास्त म्हणजे प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत, काळजी घेतली पाहिजे, पण जास्त टेन्शन घेता कामा नये असं म्हणणं आहे तुमचं? हो. आता हे जे आजार आहेत, आपण मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस, चिकनगुनिया किंवा स्वाईन फ्लू आणि कोविड, हे दरवर्षी येणारे आजार आहेत. आता आपण प्रिकॉशन घेण्यात खूप महत्त्वाचं आहे, पण खूप पॅनिक व्हायची गरज नाही आहे. पण ठराविक जे रुग्ण आहे त्यांनी गर्दीचे ठिकाण टाळावे.
उदाहरणार्थ प्रेग्नंट फिमेल्स आहे, डायबिटीज आहे, ओबेसिटी आहे, ज्यांना कॅन्सर आहे, अशा रुग्णांनी गर्दीमुळे जाणं टाळावं. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की पावसाळ्यामध्ये रुग्णांमध्ये खरं तर वेगवेगळ्या आजाराच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मात्र आजारावरती मात करण्यासाठी नक्की आपण कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयी सविस्तर डॉक्टर तुषार पालवे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे कोणती कोणती काळजी घ्यावी, ही काळजी कशा पद्धतीने घ्यावी याच्याबद्दल देखील जे आहे ते त्यांनी भाष्य केलेलं आहे. कॅमेरामन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.